नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यश त्यालाच मिळते जो अपयशाला घाबरत नाही, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातमी बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। निमंत्रण हॉटेलवर क्राईम ब्रांचचा छापा, देह व्यवसायाचा पर्दाफाश, शहरात खळबळ। अमरावती शहरातील निमंत्रण नामक एका नामांकित हॉटेलमध्ये क्राईम ब्रांचने अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान हॉटेलमध्ये अनेक जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आलेत। तेथे देह व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहेत। क्राईम ब्रांचच्या या कार्यवाहीमुळे शहरासह हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे शहर पोलीस व क्राईम ब्रांचने काही संशयित हॉटेल्सवर धाड टाकल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, अशी शक्यता बऱ्याच माध्यमांनी व्यक्त केली होती आणि आजची ही कार्यवाही म्हणजे त्याचाच प्रत्यय असल्याचे बोलले जात आहे। छाप्यात पकडण्यात आलेल्या या जोडप्यांमध्ये तरुणी आणि तरुणांचा समावेश आहे। तसेच या जोडप्यांमध्ये प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित असलेले मुले आणि मुली आहेत। मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही। सध्या क्राईम ब्रांच कडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हॉटेल व्यवस्थापकाची भूमिका काय होती याचाही शोध घेतला जात आहे। या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज अमरावती शहर के रिंग रोड में एक होटल स्थित होटल है निमंत्रण, होटल निमंत्रण। वहाँ पर कुछ कपल्स अश्लील हरकतें करते हुए मिले हैं। क्राइम ब्रांच ने वहाँ छापा मारकर बहुत दिन से उसके तलाश में क्राइम ब्रांच लगी हुई थी। आज पूरी जानकारी प्राप्त होने पर क्राइम ब्रांच की टीम ने वहाँ छापा मारा है और कुछ 3 कपल्स वहाँ पे मिले हैं जो अश्लील हरकतें करते। आगे की कार्रवाई शुरू है। अमरावती शहरातून आरटीओ सरकारी कार्यालयातून चोरी गेलेला 10 चाकी ट्रक अवघ्या 24 तासात उघडकीस आणत अमरावती शहर गुन्हे शाखेने 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे हा ट्रक चालकाने चोरी करून स्क्रॅप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। 5 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाणे गाडगेनगर येथे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली। आरटीओ अमरावती येथून चोरी गेलेला 10 चाकी टाटा कंपनीचा कथिया रंगाचा ट्रक हा ट्रकचा चालक शाहनवाज खान सिराजुद्दीन खान याने चोरी केल्याची माहिती मिळाली। तपासात पुढे असेही निष्पन्न झाले की हा ट्रक स्क्रॅप करून त्याचे वेगवेगळे पार्ट करण्यात आले आणि ते पार्ट त्याचा भाऊ जैनुला बेदीन सिराजुद्दीन खान राहणार पॅराडाईज कॉलनी याच्याकडे ठेवण्यात आले होते। गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर ट्रान्सपोर्ट नगर परिसरात जाऊन ट्रकचे स्क्रॅप केलेले पार्ट जप्त करण्यात आले। या कार्यवाहीत एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवघ्या 24 तासात गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले। सरकारी मालमत्तेच्या चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात अमरावती शहर गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। या कार्यवाहीत 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।
सविस्तर माहितीनुसार पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घातक शस्त्र विरोधी मोहीम राबविली। 7 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील शिवाजीनगर परिसरात 2 विधी संघर्षग्रस्त बालक कमरेला अग्निशस्त्र लावून फिरत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाल करत शिवाजीनगर नवी वस्ती येथून बडनेरा रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचला। मोठ्या शिताफीने दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 81,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा येथे आर्म्स ऍक्ट कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अमरावती शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक असा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला। पोलीस आयुक्त कार्यालयात शनिवारी पहिला जनता दरबार यशस्वीपणे संपन्न झाला असून आता दर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिवस राबविला जाणार आहे। पोलिसांकडून न्याय न मिळालेल्या नागरिकांना आता थेट पोलीस आयुक्तांसमोर आपली व्यथा मांडण्याची संधी मिळणार आहे। अमरावती शहरात अनेकदा नागरिकांना असा अनुभव येतो की तक्रार असूनही ती पोलीस ठाण्यात नोंदविली जात नाही किंवा तक्रार नोंदविली गेली तर त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नाही। कधी राजकीय दबाव, कधी गुंडागर्दीची भीती, तर कधी प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष, या सगळ्यांमुळे सामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहतो। मात्र या सर्व परिस्थितीला आळा घालण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचललं आहे। शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या जनता दरबारात ज्यांची तक्रार पोलिसांकडून नोंदविली गेली नाही, नोंदवूनही ज्यावर कारवाई झाली नाही किंवा ज्यांना न्याय मिळाला नाही, अशा सर्व नागरिकांना थेट पोलीस आयुक्तांसमोर आपली तक्रार मांडता येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत पोलीस आयुक्त स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत। शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या जनता दरबारात तब्बल 33 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या। पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। अलीकडे शहरात वाढलेल्या गुंडागर्दीच्या घटनांबाबत माध्यमांमधून आलेल्या बातम्यांचीही पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे। कडक शिस्त आणि कठोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे आयुक्त राकेश ओला यांच्या थेट देखरेखीखाली हा जनता दरबार पार पडला आहे। या दरबारात इतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते। तक्रारींवर तात्काळ निर्णय आणि कार्यवाही यावेळी करण्यात आली। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की तक्रारदारांनी आपली तक्रार थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात मांडावी, आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणावेत आणि निर्भयपणे जनता दरबारात सहभागी व्हावेत। आपला जे माननीय मुख्यमंत्री महोदयाचा जे 100 दिवसाचा 150 दिवसाचा जो प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले DCP जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी। आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण CP ऑफिसमध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये जे संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान घेतलेलं आहे। यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस घेऊ। त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे तो सुरू होता। आपले पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपले DCP लेवलवर सुरू होता, आता CP ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेलं आहे। सर्वात जास्त प्रकरणे कोणत्या विषयाची आहे? त्याच्यामध्ये वेगळे इश्यू आहे। ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे, काही मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्सचे आहे, काही FIR वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही आहे। तर ते वेगळे इश्यू आहे। लेकिन बेसिकली जे आहे ते आपला एक जे तक्रारदार आहे त्यांना ते एक माध्यम भेटला पाहिजे, त्यासाठी जे उपक्रम होता ते आपले 100 दिवसाचे माननीय मुख्यमंत्रीचे जे प्रोग्राम होता त्याच्यामध्ये ते घेण्यात आला होता।
तर ते सर्व ठिकाणी सुरू होतं. आपल्या पोलीस स्टेशन लेवलवर, ACP लेवलवर, DCP लेवलवर सुरू होतं. आता आपण CP लेवलवर ते पण सुरू केलं आहे. किती नागरिकांनी तक्रार दाखल केली? आज मला वाटतं जवळपास ते 21 तक्रारदार आले होते. त्यांची सर्वांची जी तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून ते ना पुढे आपण ते कारवाई करत आहोत. तक्रारदारांचं समाधान अशा पद्धतीने आपण काहीतरी असं तर त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांची ते तक्रार घेणे आणि त्याच्यामध्ये ते आपले जे संबंधित जे थानेदार आहे त्यांना सूचना देणे आणि सूचनामध्ये एक टाइम फ्रेम देणे की टाइम फ्रेममध्ये ते तक्रारचं निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जी आहे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्यांनी पुढे कारवाई केलेली आहे. अमरावती शहरात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. जय श्रीरामनगर परिसरात 10 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरातील जय श्रीरामनगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर पडलेली 10 वर्षांची चिमुकली अचानक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची शिकार ठरली. कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे मुलगी घाबरली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन तिला वाचवले. जखमी मुलीवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. लहान मुलांना बाहेर सोडण्यास नागरिक घाबरत असून मोकाट कुत्र्यांनी संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत मोकाट कुत्र्यांवर तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शहराचे नवे प्रथम नागरिक म्हणून महापौर आणि उपमहापौर आज गादीवर विराजमान झाले आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष, फुलांच्या माळा आणि ढोल ताशांच्या गजरात हे विजयाचे सोहळे पार पडले. पण हा सत्कार स्वीकारतानाच नव्या नेतृत्वासमोर आव्हानांचा डोंगर उभा टाकलाय. नागरिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर हे पद म्हणजे पुरस्कार नव्हे तर काट्यांचा ताज ठरणार आहे. विशेष म्हणजे ज्या पदावर बसून नियम पाळायचे आहेत त्याच पदाच्या स्वागतासाठी शहरात नियमांची ऐशी तेशी करत अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेत आजपासून नव्या पर्वाची सुरुवात झाली. महापौर आणि उपमहापौरांनी आपला पदभार स्वीकारला आहे. मात्र पदभार स्वीकारताच त्यांच्या समोर स्वच्छ आणि सुंदर शहराचे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता उग्र रूप धारण करीत आहेत. इरविन चौक असो की राजकमल चौक वा राजापेठ, शहराचा कोणताही कोपरा आता अनधिकृत बॅनर पासून सुटलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक बॅनर खुद्द महापौर आणि उपमहापौरांच्या अभिनंदनाचे आहेत. झोन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की या बॅनरसाठी कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही. जर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्तीच नियमांचे उल्लंघन करत असेल तर सामान्यांकडून शिस्तीची अपेक्षा कशी करायची, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. फक्त बॅनरबाजीच नाही तर हॉकर्सचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. हॉकर्सचे पुनर्वसन कागदावरच राहिले असून आता नवे नेतृत्व यावर राजकीय इच्छाशक्ती दाखवणार का? झोन कार्यालय या अनधिकृत बॅनरवर दंडात्मक कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, की नेहमीप्रमाणे वजन वापरून हे विषय दाबले जाणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा खूप आहेत, पण सुरुवात स्वतःपासून होणे गरजेचे आहे. जर महापौरांनी आपल्याच अनधिकृत बॅनरवर कारवाईचे आदेश दिले तर प्रशासनाचा वचक निर्माण होईल. अन्यथा नवे नेतृत्व आणि जुनेच प्रश्न असे म्हणण्याची वेळ जनतेवर येईल. पाहुयात आगामी काळात मनपा प्रशासन आणि पोलीस दल संयुक्तपणे या अतिक्रमणाविरुद्ध सडसडती तलवार चालवतात का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदगाव पेठ MIDCतील परिसरात 114 एकर जागेत जागतिक दर्जाचा IT पार्क उभारण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अमरावती आणि संपूर्ण विदर्भ औद्योगिक व तांत्रिक नकाशावर ठळकपणे पुढे येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीचे युवक रोजगाराच्या संधींसाठी संघर्ष करत होते. आज त्या संघर्षाला यश मिळालं आहे. हा IT पार्क केवळ इमारतींचा समूह नसून पूर्ण विकसित, आधुनिक आणि जागतिक दर्जाची माहिती तंत्रज्ञान परिसंस्था असणार आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी उच्च वेगवान फायबर ऑप्टिक नेटवर्क,
2 ते 3 स्वतंत्र इंटरनेट सेवा पुरवठादार, 1 ते 10 गिगाबिट प्रति सेकंद क्षमतेचे इंटरनेट आणि अत्याधुनिक वायरलेस नेटवर्क उपलब्ध असणार आहे. वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र 34x66 केव्ही उपकेंद्र, अखंड वीज पुरवठा यंत्रणा, अतिरिक्त जनरेटर बॅकअप आणि सौर व हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. माहिती संचयन व मेघ संगणकासाठी दुसऱ्या व तिसऱ्या स्तरावरील लघु डेटा सेंटर्स, सुरक्षित सर्व्हर रूम्स, क्लाउड सेवांशी थेट संपर्क आणि आपत्ती पुनर्व्याप्ती व व्यवसाय सातत्य नियोजनासाठी सुविधा असेल. सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक फायरवॉल प्रणाली, घुसखोरी शोध व प्रतिबंध यंत्रणा, सामायिक सुरक्षा संचालन केंद्र, सुरक्षित व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय माहिती सुरक्षा मानकांचे पालन करण्यात येणार आहे. स्मार्ट इमारती अंतर्गत बायोमेट्रिक व RFID प्रवेश नियंत्रण, AI आधारित सीसीटीव्ही देखरेख, बुद्धिमान वाहनतळ व वाहतूक व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. या ठिकाणी नवउद्योगांसाठी तयार कार्यालयीन जागा, स्टार्टअपसाठी सहकार्य केंद्र, अत्याधुनिक परिषद सुविधा आणि नवसंशोधन प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. दरम्यान संबंधित कृती समितीने स्पष्ट भूमिका घेत फक्त घोषणांवर समाधान मानणार नसून भूमिपूजन, निधी मंजुरी, वेळापत्रक आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील असे ठामपणे सांगितले. अमरावतीच्या विकासावर आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवून दाखवला आहे, असा निर्धार आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरण पातुरकर यांनी व्यक्त केला. जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विदर्भाचं औद्योगिकरण आणि अमरावतीचं औद्योगिकरण हे महाराष्ट्र शासनाच्या अजेंड्यावर आलं. आज अमरावतीमध्ये जितके प्रकल्प घोषित झाले आणि चालू झाले ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नांनी, यांच्या विजनमुळे आणि यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सुरू झालेले आहेत. आम्ही कृती समितीने ज्यावेळी शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी केली त्यावेळी ती पूर्ण झाली. त्याला वेळ लागला 6 वर्ष, परंतु ती त्यांनी पूर्ण केली आणि आज अमरावतीला 3 मेडिकल कॉलेज झाले आणि 400 जागा झाल्या आहेत. या व्यतिरिक्त एक बेलोरा विमानतळाचे तिथे पायलट प्रशिक्षण केंद्र उभं होते आहे. त्याच्यात 34 विमानं येणार आहे आणि 200 पायलट तयार होणार आहे दरवर्षी. आणि तिसरा महत्वाचा पार्ट आहे, जे सुशिक्षित तरुण आहे, IT विद्याविभूषित तरुण आहे, त्यांच्यासाठी अमरावतीला IT पार्कची मागणी आम्ही 3 वर्षापूर्वी केली होती. सातत्याने आमच्या प्रयत्नामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं मी हे करतो. बेलोरा विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी घोषणा केली. 22 डिसेंबर 2025 सेक्रेटरी साहेबांनी उद्योग पत्र पाठवलं आणि ॲडिशनल अमरावतीमध्ये 140 एकरवर आता IT पार्क तयार होत आहे. विस्तृत, मोठा आणि चांगला IT पार्क तयार होत आहे. सोबतच आमची अशी मागणी आहे की आम्ही त्यांना वडगाव मावरे अमरावती शहरामध्ये एक 10 हेक्टर जागा सूचित केली होती. जे छोटे उद्योजक IT क्षेत्रातले त्यांच्यासाठी ती जागा आवश्यक आहे. त्यामुळे त्या जागेचाही उपयोग करावा. तिचे छोट्या लोकांसाठी IT पार्क तयार करावा आणि मोठ्या कंपन्यांसाठी नांदगाव पेठमध्ये तयार करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे. पुन्हा एकदा अमरावतीचं टेक्स्टाईल पार्क, मेगा टेक्स्टाईल पार्क, बेलोरा विमानतळ, त्याच्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज, IT पार्क आणि मराठी विद्यापीठ या सर्व गोष्टी, दादासाहेब गवई स्मारक, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभारी आहोत. उदय सामंत साहेबांचे आभारी आहोत. एकनाथराव शिंदे साहेबांचे आभारी आहोत आणि दिवंगत अजितदादा पवार साहेबांचेही आभारी आहोत. याशिवाय अमरावतीच्या ज्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आणि आम्हाला या सगळ्या आंदोलनामध्ये अमरावतीच्या जनतेने जो सहभाग दिला, मदत केली, सहकार्य केलं, 1 लाख सह्या गोळा करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांना मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो. आम्ही इथे थांबणार नाही. पार्क घोषित झाल्यावरही इथे कंपन्या यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत. अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कालावधीत शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी राखीव ठेवलेले खेळाची मैदाने, शाळा, दवाखाने आणि उद्यानांचे सुमारे 100 भूखंड नियमबाह्य पद्धतीने निवासी क्षेत्रात रूपांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला मोठा दणका दिला आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी ही माहिती दिली.
तत्कालीन आयुक्त, नगर रचना विभागाचे अधिकारी आणि नगर सचिव यांच्या कार्यालयात विकास योजनेअंतर्गत आरक्षित असलेले भूखंड निवासी क्षेत्रात वगळण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे शहराच्या विकास आराखड्यावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांना खेळाची मैदाने, शाळा, दवाखाने आणि उद्यानांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने 19 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती वाकुडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चौकशीचे स्पष्ट आदेश दिले. दरम्यान खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेवर शासनाची परवानगी न घेता व्यापारी क्रीडा संकुल उभारण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. तसेच मौजे वडाडी येथील सर्वे क्रमांक 94-1 वरील शाळेसाठी आरक्षित भूखंडावर निवासी इमारत उभारण्यात आल्याबाबत न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मनपाला तत्कालीन कारभारावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या जबाबदारांवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या आयोजित पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांच्यासह समीर जवंजाळ उपस्थित होते. ये शासन के साथ में सरासर धोखा है, शासन के साथ में विश्वासघात है और शासन ने कुछ 38 शर्तों के अधीन रह के कहा कि भाई यहाँ खेल के मैदान के सिवा अन्य तुम कोई भी विकास कार्य कर नहीं सकते. साथ ही कुछ भी करने का है तो शासन की मंजूरात लेना पड़ेगा. परंतु आज तारीख तक जब तक उसको कोई मंजूरात मिली नहीं, कोई शासन दी नहीं, फिर भी इन्होंने खेल का मैदान की जगह पर कमर्शियल मार्केट बांधकर बेच. ये बाबत हमने माननीय उच्च न्यायालय को ये एक पिटीशन दाखिल कर ये सब गंभीर मामले माननीय उच्च न्यायालय के ध्यान में ला कर दिया. इसलिए माननीय उच्च न्यायालय ने इसको गंभीरता से लेते हुए इस पर कार्रवाई करने के और इसकी पूरी जांच करने के आदेश राज्य के नगर सचिव को दिया. अमरावतीतील एमएसएमई उद्योजकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने अमरावती येथे एमएसएमई क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून उद्योजकांना कर्ज, सरकारी योजना, अनुदान आणि बँकिंग सुविधा यांची सविस्तर माहिती देण्यात आली. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय अमरावती यांच्या वतीने कमल प्लाझा येथे एमएसएमई क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहाप्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया केंद्रीय कार्यालय मुंबईचे हेमंत शर्मा, एमडी व सीईओ अभिनंदन बँकेचे शिवाजी देठे, तर प्रमुख वक्ते म्हणून पंकज अग्रवाल, चार्टर्ड अकाउंटंट व एमएसएमई सबसिडी विशेषज्ञ उपस्थित होते. इतर मान्यवर पाहुण्यांमध्ये नेत्रदीप चौधरी, प्रकल्प संचालक एमसीईडी अमरावती, सुरेश जैन, संचालक सुरेश जैन इंडस्ट्रीज, किरण हातगावकर, संचालक आरोग्यम हॉस्पिटल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पांडेय, क्षेत्रीय प्रमुख सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती यांनी केले. यावेळी त्यांनी बँकेच्या विविध सुविधा, एमएसएमई साठी असलेल्या कर्ज योजना तसेच सायबर गुन्ह्यापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या सावधानतेवर मार्गदर्शन केले. आपल्याला माहितच आहे की देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सेक्टर जर असेल तर मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस हा सेक्टर खूप महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीत देशाच्या प्रगतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण हा बेस आहे आणि याचाच मर्म ओळखून नोव्हेंबर 2025 पासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एमएसएमई आउटरीच हा खूप मोठा एक ऑल ओव्हर इंडिया लेवलवर प्रोग्राम हाती घेतलेला आहे आणि याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये यावेळेस एमआयडीसी मध्ये जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये किरणजी पातुरकर साहेब अध्यक्ष होते आणि मला योगायोग असा आहे की मी पण त्यावेळेस त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्या प्रोग्राममध्ये मी बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात जो रिस्पॉन्स मिळाला म्हणजे 48 करोडचा त्यांचा डिस्बर्स झालेला होता. 75 कोटीचा टार्गेट होता आणि 128 कोटी त्या दिवशी त्यांनी वितरित केला होता आणि आज निश्चितच त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आजच्या या म्हणजे महाविलास बनावं लागेल एमएसएमईचा, याच्यामध्ये निश्चित त्यांना प्राप्त होईल. देखिए सर, एमएसएमई जो है लघु सूक्ष्म मध्यम एंटरप्राइज होती है, इनके लिए से किसी को कोई डाउट नहीं है कि ये जो है केंद्र किसी भी ग्रोथ की जो है वो धुरी है. तो इनके बिना किसी भी कंट्री की ग्रोथ जो है संभव नहीं है.
तो इसीलिए जो है केंद्र सरकार ने भी जो है आपने देखा होगा कि जो कुछ दिनों पूर्व एक बजट पेश किया था उसमें भी कि जो MSME जो भी जरूरत है उसके लिए स्पेशल स्कीम, चाहे वो वर्किंग कैपिटल हो, चाहे वो टर्म लोन हो या अन्य आवश्यकता है, हर एक प्रकार की जरूरतों के लिए और हर एक सेक्टर के लिए, जैसे कि अगर मान चिकित्सा क्षेत्र से जुड़े संजीवनी से हमारे पास करूँ, इसके अतिरिक्त जो हमारी अमरावती की जो टीम है जो आप लोगों के साथ पूरा सहयोग कर रही है, और मैं उनको भी विश्वास दिलाना चाहता हूँ कि इस केंद्रीय कार्यालय जो है आपके हर प्रयास में जो आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ा हुआ है, और आपकी जो भी परेशानियां हैं वो आप उनको बताइए, हम जो भी समाधान हो सकता है वो आपको जरूर प्रोवाइड करेंगे। उपमहाप्रबंधक हेमंत शर्मा यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही ग्राहक केंद्रित आणि तत्पर सेवा देणारी बँक असल्याचे सांगितले, तर शिवाजी देठे यांनी MSME क्षेत्रात सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की भूमिका उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले। मैं आप सभी को बता दूं कि सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, आपको वैसे पता होगा क्योंकि आजकल गूगल पर सभी जानकारी उपलब्ध है, 1911 से भारतीयों के लिए सभी भारतीयों की सेवा में उपस्थित है, और 1911 में इसकी स्थापना भी स्वदेशी बैंक के रूप में हुई थी, क्योंकि पहले सभी बैंक अंग्रेजों द्वारा चालित थे। यह स्वचालित भारतीयों द्वारा स्वचालित बैंक था और भारतीयों के लिए था। यह कितना जरूरी था आप सभी को पता है, और उसके बाद से निरंतर यह आप लोगों की सेवा में लगा हुआ है, और जिस तरह की नीड रहती है, मतलब आजकल अलग अलग तरह के व्यवसाय हैं, और चाहे रिटेल का हो, चाहे MSME का हो, चाहे एग्रीकल्चर का, सभी में सहयोग पूर्ण रूप से सेंट्रल बैंक प्रदान करता है और आप लोगों के साथ कंधा से कंधा मिलाकर खड़ा हुआ है। उसी के तहत क्रेडिट आउटरीच में आज MSME का कैंप किया जा रहा है, और MSME मतलब आप जानते हैं माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस, जो छोटे व्यवसाय से लेकर मध्यम व्यवसाय तक हैं। उससे हमारा रोजगार जो होता है, आप लोगों ने कई गवर्नमेंट योजनाएं सुनी होंगी, कई लोग रोजगार से जुड़े होते हैं, जैसे सुरेश जैन सर का भी मैंने बताया, तो इससे हमारा जो रोजगार भी उत्पन्न होता है और जो हमारी इकोनॉमी है वो भी बढ़ती है। तो हम लोग चाहते हैं कि सेंट्रल बैंक हर जगह आप लोगों को जिस तरह से हो सके, जैसे हो सके, मदद कर सके। कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी अमरावती शहर झपाट्याने प्रगती करत असून भविष्यात अनेक नवीन उद्योग येणार असल्याची माहिती दिली। MIDC मध्ये, परंतु सगळ्या लोकांच्या सुविधेसाठी MSMEच्या प्रोडक्ट किंवा MSMEसाठी सरकारच्या योजना काही लोन तेच घेणार आहेत जे त्या योजनेचा लाभ घेणार आहेत, त्यामुळे बँकेचा दुहेरी फायदा आहे। परंतु हा चांगला विचार सेंट्रल बँकेने केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगला कार्यक्रम आयोजित केला। मी जी संस्था चालवतो स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान, त्याच्यामध्ये ते डायरेक्टर पण आहेत आणि त्यांचा खूप चांगला उपयोग ज्यांना स्वतःला छोटे उद्योग उभे करायचे आहेत स्वतः याच्यानंतर त्यांना होईल। की अमरावती इज द मोस्ट हॅपनिंग सिटी इन विदर्भ आफ्टर नागपूर। नागपूर नंतर खऱ्या अर्थाने जर का कोणतं हॅपनिंग सिटी असेल विदर्भात तर ती अमरावती आहे। सेंट्रल बँक थेट उद्योजकांच्या दारी आली असून या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। प्रमुख वक्ते पंकज अग्रवाल यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध व्यवसाय योजना, अनुदान, सबसिडी आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले। इसके अंदर जो बेसिक मैं कवर करने वाला हूँ कि सबसे पहले हम लोग देखेंगे कि जैसा जो प्रोग्राम का नाम है वो है MSME। तो पहले MSME का क्या हिस्ट्री है, कैसा वो डेवलप हुआ और क्यों उसको इतना इम्पोर्टेंस दिया जा रहा है, उस बारे में हम लोग समझेंगे। और उसके बाद में कुछ स्टेट गवर्नमेंट के इंसेंटिव्स है, सब्सिडीज है, और कुछ सेंट्रल गवर्नमेंट की सब्सिडीज है जो हम उद्योजक लोग आराम से क्लेम कर सकते हैं। देखिए साहब, आप एक बात तो मेरी मानोगे कि यदि मैं बिजनेस लगा रहा हूँ, ठीक है, कंपटीशन कितना है, यदि मैं बिजनेस लगा रहा हूँ, मैं करोड़ों का इन्वेस्टमेंट कर रहा हूँ, और यदि मुझे आप बैंक लोन ले रहे हो तो केवल अपने को सब्सिडी का पूरा मालूमात नहीं है, कुछ अपने से त्रुटियां रह जाती है, कहीं पे यूनिट चालू होने के बाद में हमको पता चलता है कि वहाँ पे सब्सिडी लेना चाहिए था, टाइम फ्रेम निकल जाता है। यावेळी उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली। या कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि MIDC असोसिएशन अमरावती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय। तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांच्या ग्राहकांना कर्ज स्वीकृती पत्रे आणि चेकचे वितरण करण्यात आले। MSME उद्योजकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतो आहे। अमरावतीतील उद्योगांच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली।
नमस्कार, सिटी न्यूज मध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. जॉकी सेल आपल्या अमरावतीकरांसाठी पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलेला आहे. गेल्या 15 वर्षांपासून अमरावती शहरामध्ये वेगवेगळे जे आहेत प्रोडक्ट घेऊन असेल किंवा वेगवेगळे सेल या ठिकाणी लागत असतं. अमरावती शहरातील IMA हॉल मध्ये आता सुद्धा हा सेल लागलेला आहे. त्या 25 फेब्रुवारी पर्यंत हा सेल राहणार आहे, ज्यामध्ये महिलांकरिता, बालकांकरिता आणि पुरुषांकरिता विशेष कपडे असेल किंवा इतर काही साहित्य जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत. 59 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत हे सर्व प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. सर्व ब्रँडेड कंपनीचे कपडे असेल किंवा इतर सुद्धा साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. अमरावतीकरांचा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा विश्वास जिंकलेला जॉकी विशेष सेल पुन्हा एकदा अमरावतीकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. ब्रँडेड कपडे, बॅग, ट्रॉली आणि गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात उपलब्ध असल्यामुळे या सेलला मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. अमरावती शहरात गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारा जॉकी विशेष सेल यंदाही नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा सेल अमरावतीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या विशेष सेलमध्ये जॉकी, रेमंड, पार्क एव्हेन्यू यासारख्या नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड शर्ट, जीन्स, ब्राउझर, बेडशीट, ट्रॉली बॅग, सुटकेस, रक्सॅक आदी विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सेलमध्ये फक्त 59 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत ब्रँडेड प्रॉडक्ट्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. माफक दरात दर्जेदार वस्तू मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने या सेलला भेट देत आहेत. हा जॉकी विशेष सेल 25 फेब्रुवारी 2026 पासून नागरिकांच्या सेवेत राहणार असून सेलचे ठिकाण आहे IMA हॉल, कॅम्प रोड, अमरावती. जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष सेलचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून अमरावतीकरांच्या सेवेत जॉकी सेल दरवर्षी लागत असतो. आता सुद्धा सुरुवात झालेली आहे. नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. तरी आपण सुद्धा या जॉकी सेलला एकदा नक्कीच भेट द्या. याचा पत्ता राहणार आहे IMA हॉल, इरविन ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मार्ग. नक्कीच भेट द्या. धन्यवाद. ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीच्या प्रांगणात रविवार 8 फेब्रुवारी रोजी भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन परम श्रद्धेय स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या तसेच उपाध्यक्ष श्री कृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा यांच्या पावन हस्ते संपन्न होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन अत्यंत दिमागदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ब्रजलाल बियाणी शिक्षा समिती मार्फत ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, भवरीलाल सामरा हायस्कूल, मोहनलाल सामरा हायस्कूल, नारायणदास लड्डा हायस्कूल, सावित्रीदेवी बियाणी विद्या मंदिर, रघुनाथमल कोचर बालक मंदिर या नामांकित शैक्षणिक संस्था यशस्वीपणे चालविल्या जात आहेत. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित कार्यामुळे संस्थेने शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम परंपरा निर्माण केली आहे. संस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व संशोधन क्षेत्रात देश विदेशात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. नवीन सभागृहामुळे भविष्यात शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना आणखी चालना मिळणार असून हे सभागृह संस्थेच्या प्रगतीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. स्वर्ण जयंती महोत्सव के ऊपर बियाणी कैंपस में हमारे बड़े सारे हाई स्कूल और हमारे कॉलेज के कार्यक्रम के लिए प्रथमतः सभागृह ऑडिटोरियम की आवश्यकता थी, क्योंकि बाकी जगह जाने में बड़ी असुविधाएं होती थी. इस दृष्टिकोण से ये बहुत बड़ा निर्माण ब्रजलाल बियाणी शिक्षा संस्था की कार्यकारिणी ने लेके एक उपकारक काम किया. उपकारक शब्द का इसलिए प्रयोग करता हूँ कि वो ब्रजलाल बियाणी शिक्षा संस्था के लिए भी उपयोगी है और अमरावती में अन्य शिक्षा संस्थाओं जो हमसे संपर्क करेंगी उनके लिए भी उसको उपयोग में देने की व्यवस्था करने का सोच रहे हैं. सारे के सारे एग्जीक्यूटिव, सारे के सारे हमारा स्टाफ, वहाँ के सहयोगी कर्मचारी, इन लोगों ने जो पराकाष्ठा पूर्वक प्रयत्न करके उसका निर्माण में सहयोग दिया है, बड़ा वो अभिनंदनीय है. श्री
संत गजानन महाराज सेवा समिती विलासनगर यांच्या वतीने आयोजित प्रगट दिन उत्सवाची सुरुवात पारंपरिक पूजा अर्चा व श्रींच्या आरतीने करण्यात आली। यानंतर श्री संत गजानन महाराजांची आकर्षक पालखी सजवून संपूर्ण विलासनगर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। पालखी मिरवणुकीदरम्यान गणगण गणात पोतेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भक्तांनी फुलांची उधळण करत टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला। या भक्तिमय सोहळ्याला विलासनगर प्रभागातील नगरसेवक यांच्यासह गजानन महाराज सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सेवा समितीचे कौतुक केले। प्रगट दिन उत्सवानिमित्त संपूर्ण विलासनगर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। मोर्शी येथील ज्ञानदीप कॉलनीमध्ये भक्तिरसाचा महापूर लोटला आहे। संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवाचे औचित्य साधून येथे भव्य श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ख्यातनाम कथा प्रवक्ते वाणीभूषण हरिभक्त परायण साहेबरावजी महाराज कणेरकर यांच्या रसाळ वाणीतून भाविकांनी भागवत कथा श्रवण केली। या कथेदरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध सजीव झारक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत। विशेषतः कंसवध आणि रुक्मिणी स्वयंवर या प्रसंगाच्या भव्य झाक्यांनी उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केलेत। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्थानिक समाजसेवी आणि ज्ञानदीप कॉलनीतील रहिवाशांनी मोलाचे परिश्रम घेतलेत। भक्ती आणि उत्सवाच्या या अनोख्या संगमाचा घेतलेला हा एक खास आढावा। त्या निमित्तानं गजानन महाराजचा प्रकट दिन पूर्ण महाराष्ट्रात, बाहेरच्या देशात, पूर्ण भारतात, नवे अमेरिकेमध्ये, वॉशिंग्टन मध्ये सुद्धा गजानन महाराजचं मंदिर आहे मोठं, तसा प्रकट दिन होतो। आणि म्हणून महाराष्ट्रात जिथे जिथे गजानन महाराजचे प्रकट दिन असतात प्रत्येक ठिकाणी धर्माचा उदवतो। एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, दररोज जेवतो त्याचं नाव प्रकृती आहे, दुसऱ्याच्या ताटात देताना विकृती आहे। वैदिक परंपरा आणि घासातला घास दुसऱ्याला देतो याचं नाव हिंदू संस्कृती आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे। निमित्त आहे वाघोली शेतशिवारात झालेल्या बिबट्याच्या दर्शनाचं। शुक्रवारी 5:30 वाजताच्या सुमारास गोडाऊन परिसरात रस्ता ओलांडताना नागरिकांना हा बिबट्या स्पष्टपणे दिसला। या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत पाकोडे यांनी वन विभागाला पाचारण केलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने गावात दवंडी दिली असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सायंकाळच्या वेळी शेतात एकटे जाऊ नका आणि आपल्या लहान मुलांची काळजी घ्या अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे। बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा। सिटी न्यूज करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे। नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 24 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे। ही कारवाई ऑपरेशन नार्कोस अंतर्गत करण्यात आली असून आरोपीला रंगेहात पकडण्यात आरपीएफला यश मिळालंय। नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखेने मोठी कारवाई करत ऑपरेशन नार्कोस अंतर्गत आरपीएफने 24 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केलाय। ही कार्यवाही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे करण्यात आली। आरपीएफच्या पथकाला संशयास्पद हालचाली करत असलेला एक युवक 2 ट्रॉली बॅगसह आढळून आला।
तपासणी दरम्यान त्या बॅगमधून 9 पॅकेट गांजा सापडला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शाहिद खान असून तो मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याचा रहिवासी आहे. आरोपीकडे वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट देखील सापडले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारभावानुसार अंदाजे 3,72,000 रुपये इतकी किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरपीएफने स्पष्ट केले आहे की रेल्वे परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यवाह्या सातत्याने सुरू राहणार आहेत. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मानकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील स्थानिक नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. घरगुती वाद, तक्रारी, किरकोळ गुन्हे, नागरिकांच्या सुरक्षिततेवर संबंधित प्रश्न यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ सुनावणी घेतली. शिबिरादरम्यान अनेक तक्रारींचे तिथेच निवारण करण्यात आले, तर काही प्रकरणांमध्ये पुढील कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या. याबाबत माहिती देताना मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी सांगितले की नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रकारची तक्रार निवारण शिबिरे भविष्यातही आयोजित करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी तक्रार निवारण दिन घेण्यात आला. माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नवी नागपूर शहरामध्ये तक्रार निवारण दिन हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये एसीपी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि त्याच्या वरील दर्जाचे हे सर्व अधिकारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतःहून जातीनिशी हजर राहतात आणि पोलीस स्टेशनला ज्या काही विविध तक्रार अर्ज किंवा तक्रारी प्राप्त आहेत त्या जलद गतीनं त्यांचा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी किंवा त्याच्यावर नागरिकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने किंवा नागरिकांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे काही चांगलं सोल्युशन काढता येईल त्या अनुषंगाने वरिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतात. आज रोजी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील सर जे क्राईमचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत ते आज या ठिकाणी सकाळपासून येऊन बसलेले होते आणि सर आत्ताच गेलेले आहेत. आज रोजी जवळपास आमच्या समोर 40 ते 50 तक्रारदार हे हजर राहिलेले होते आणि याच्यामध्ये साधारणपणे एक 15 ते 20 तक्रारींचा निपटारा माननीय सरांच्या आदेशानुसार आज करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या काही कौटुंबिक डिस्प्यूट होते, काही जमिनीच्या वादाबाबतच्या तक्रारी होत्या, त्यानंतर काही इतर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. या सगळ्या तक्रारी सरांनी व्यवस्थितरित्या ऐकून घेतलेल्या आहेत. तक्रारदार आणि विरोधक ह्या दोघांशी साहेबांनी या ठिकाणी चर्चा केली आणि आम्हाला देखील त्याच्यामध्ये त्या तक्रारदाराच्या अनुषंगाने काय कारवाई करायची याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्तता करत आहोत आणि आज फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविस्तर माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानकापूर पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत असून पीडितेला आवश्यक ती मदत आणि संरक्षण देण्यात येत आहे. 27 वर्षाची पीडित मुलगी आहे जी मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते आणि यातला जो आरोपी आहे फैजल खान अब्दुल लतीफ खान हा कळमना साईडचा राहणार आहे. तर या आरोपीनं या पीडित मुलीसोबत त्यांच्या दोघांची मैत्री होती आणि मैत्रीतून त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यातून आरोपीनं मुलीला लग्न करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. परंतु गेल्या काही दिवसापासून तो लग्न टाळाटाळ करत आहे आणि या दरम्यान त्यांचे मैत्री असताना तिला शरीर संबंधाची वगैरे मागणी केली होती, परंतु तिने नकार दिलेला आहे. परंतु शारीरिक जवळीक वगैरे साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर ह्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला तो जो आरोपी आहे त्याच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद असल्याचं दिसून आलं. आणि त्या मुलीनं त्या आरोपी विरुद्ध तक्रार दिल्यावरून आरोपी विरुद्ध कलम 75(1)(2) भारतीय न्याय संहिता, ज्याच्यामध्ये विनयभंग आहे किंवा उघड लैंगिक संबंधांची मागणी आहे, त्याचप्रमाणे 318(2) ज्याच्यामध्ये ठकवणूक आहे, कारण तिच्यासोबत म्हणजे तिला फसवलेलं आहे यामध्ये, आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये आरोपीचा शोध सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरात अवैध जुगारावर तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कॅसिनो मशीनद्वारे जुगार खेळणाऱ्या टोळीवर छापा टाकत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की टिमकी पाचपावली परिसरातील रेल्वे फाटकाजवळ विजय मेडिकोसच्या बाजूच्या गल्लीत असलेल्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर कॅसिनो मशीनद्वारे अवैध जुगार खेळवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला. 3 आरोपी कॅसिनो मशीनच्या माध्यमातून पैशांची बाजी लावताना या छाप्यात आढळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौरव राजेश न्हाने वयवर्ष 23, अक्षय देवीदास फुलझेले वयवर्ष 26 आणि रोहित श्रीकांत भोंगाळे वयवर्ष 23 अशी आहेत. छाप्यादरम्यान पोलिसांनी रोख रक्कम 4,000 रुपये आणि 17 कॅसिनो मशीनसह एकूण 4,83,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांच्या चौकशीत या जुगार रॅकेटचा मुख्य सूत्रधार एजाज शेख वयवर्ष 32 राहणार जरीपटका असल्याचे उघड झाले असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. तहसील हद्दीमध्ये काल संध्याकाळी पोलीस स्टेशन तहसीलचे अधिकारी आणि अंमलदार फूट पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली की पाचपावली ब्रिज जवळ, पाचपावली जो रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंग जवळ एका ठिकाणी कॅसिनो, ज्याच्यामध्ये त्या मशीन्स असतात, त्याच्यामध्ये ते व्हील फिरवून पैसे लावले जातात, जुगार खेळला जातो, असं कॅसिनो सुरू आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलीस स्टेशन तहसीलचे अधिकारी राजेश मादेवार आणि त्यांच्या पथकाने आणि PSI रसूल यांच्या पथकाने तिथे ताबडतोब रेड केली आणि तिथे दाखल असलेले सगळे जे कॉम्प्युटर्स आहेत आणि त्या मशीन्स आहेत त्या सगळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 74/2026 कलम 4-5 मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. गौरव राजेश नान्हे वय 23 वर्षे राहणार जुनी मंगळवारी मट्टीपुरा नरेंद्र घाटोडे यांच्या घरी किरायाने पोलीस ठाणे लकडगंज नागपूर शहर. अक्षय देवीदास फुलझेले वय 26 वर्षे राहणार नाईक तलाव बांगलादेश आणि रोहित श्रीकांत भोंगाळे वय 23 वर्षे राहणार सम्राट अशोक चौक आंबेडकर नगर वाडी असे 3 आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहे आणि आरोपी विरुद्ध आम्ही असा गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 4,83,850 रुपयाचा आम्ही साहित्य जप्त केलेलं आहे. त्या अनुषंगाने आरोपीवर काही त्याचा गुन्हे अभिलेख आहे किंवा कसे याची आम्ही पडताळणी करत आहोत. तो असल्यास आम्ही त्या गुन्ह्याचे कागदपत्र समावेश नक्कीच करू. आणि आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला दक्ष नागरिकाने तशी माहिती दिली की असा असा प्रकार सुरू आहे म्हणून आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सरांनी कोणत्याही प्रकारचा अवैध धंद्यांना थारा मिळू देणार नाही किंवा लागू द्यायचा नाही असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने तहसील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 नागपूर यांना मध्य प्रदेशात तयार झालेली व तेथेच विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुटीबुरी वर्धा रोड हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचवण्यात आला. वर्धा बुटीबुरी रोडवरील प्रमोद ढाब्यासमोर आसुला गावाजवळ संशयित मारुती ब्रिझा वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मध्य प्रदेश निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. या प्रकरणी हरिदास नागोराव घंगारे वयवर्ष 46 राहणार सिंधी रेल्वे तालुका सेलू जिल्हा वर्धा यास ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेल्या मुद्देमालात 750 मिली क्षमतेच्या रॉयल स्ट्रॉंग विस्कीच्या 24 बाटल्या, 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टँग विस्कीच्या 480 बाटल्या, 180 मिली क्षमतेच्या ऑफिसर चॉईस ब्लू विस्कीच्या 384 बाटल्या तसेच मारुती ब्रिझा 4 चाकी वाहन असे एकूण 12,26,176 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालय हिंगणा येथे हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची एक्साइज कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे। शुक्रवारी रामनगर उड्डाणपुलावरून दुचाकीने जाणाऱ्या मुनव्वर खान वय वर्ष 40 याच्या गळ्याला अचानक लोंबकळणारा धारदार नायलॉन मांजा अडकला। क्षणातच या मांजाने त्याच्या गळ्याला खोलवर चिरलं। या हल्ल्यात त्याच्या श्वसन नलिकेला गंभीर इजा झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारे अंजुम मोहसिन खान आणि हितेश तिरपुडे हे दोघेही नायलॉन मांजाच्या विळख्यात सापडले। अंजुम खान यांच्या उजव्या डोळ्याच्या वर खोल जखम झाली तर हितेश तिरपुडे या मुलाच्या उजव्या हाताची करंगडी कापली गेली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिन्ही जखमींना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुनव्वर खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं। विशेष म्हणजे रामनगर उड्डाणपुलावर अशा घटना यापूर्वीही वारंवार घडल्या आहेत, मात्र तरीही ना तिथे सुरक्षात्मक जाळ्या ना ठोस उपाययोजना। नागरिकांचा सवाल आहे, दुकानांवर धाडी का थांबतात? नायलॉन मांजा विक्री अजूनही कशी सुरू आहे? ही प्रशासनाची उदासीनता आहे की नागरिकांचा बेजबाबदारपणा? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। नायलॉन मांजा हा केवळ सणाचा प्रश्न नाही, तो थेट जीव घेणारा धोका आहे। आज 3 जखमी, उद्या कदाचित एखाद्याचा जीव जाऊ शकतो। प्रशासन खरंच आता जागं होणार का की पुन्हा एखादी घटना घडल्यावरच कारवाई होणार, असा थेट सवाल नागरिक विचारित आहेत। तर दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। ही बातमी एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटून घडामोडी सोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।